आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सर्व अधिकारी वर्ग, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधू, मी अगदी मनापासून धन्यवाद देतो महापौर महोदय आपल्याला. बऱ्याच वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक योजना या ठिकाणी या पटलावर मंजुरी करता आलेल्या आहेत. या योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा माझ्या माता भगिनींनी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये बदल व्हावा, यामध्ये सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. माधुरी सुतार मॅडमनी विस्तृतपणे अगदी अभ्यासपूर्ण या ठिकाणी, त्याचबरोबर सरोज पाटील यांनी सुद्धा म्हणजे महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, त्याचबरोबर महिला आपल्या पायावर उभे राहिल्या पाहिजेत. या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थात श्रीमंत महानगरपालिकेला शोभेल साजेल असं काम या ठिकाणी व्हावं, या प्रतीक्षेत सगळी मंडळी आहेत. ह्या चर्चेवरून हे दिसून येतं. परंतु काही गोष्टी, काही उणिवा निश्चित स्वरूपात आहेत, त्या दूर केल्या गेल्या पाहिजेत. त्यात सगळ्या अर्थात सगळ्यांनी उत्पन्नाच्या बाबतीत या ठिकाणी आमचे देसाई साहेबांनी बोलून निघून गेलेले आहेत. परंतु ऐकण्याची क्षमता पण ठेवायला पाहिजे माणूस बोलल्यानंतर. कारण या ठिकाणी तुमच्या सूचना ह्या अंतर्भाव झाल्या पाहिजेत. त्या सूचनेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सभागृहात दखल घेतली पाहिजे. परंतु काही मंडळी आहेत. असो, या ठिकाणी महापौरमध्ये आपल्यामध्ये आयुक्तांना विनंती करेन, उत्पन्नाची अट आपण 8 लाखावर नेली आहे आणि फोर्टीजमध्ये आम्हाला उपचार घ्यायचे असेल तर 3 लाखाची अट दिलेली आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला खरंच गरज आहे. त्या ठिकाणी आम्हाला 3 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्ही त्या आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार नाही. आमच्याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला थांबवलं जातं आणि या ठिकाणी 66,000 ज्याला महिन्याला उत्पन्न आहे, 66,000 आपल्या 8 लाखाच्या अनुषंगानं, त्याला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे तुम्ही उत्पन्नाची अट शिथिल करून टाका, उत्पन्नाची अट ठेवूच नका. कुठेतरी आम्हाला वेगळी दिशा दाखवायची आणि कुठेतरी वेगळ्या दिशेला घेऊन जायचं. सरळ सरळ सांगा, पिवळा कार्ड आणि भगवत केशरी कार्ड ज्याच्याकडे असेल त्याला या योजनेचा लाभ मिळेल. या ठिकाणी उत्पन्न दाखला आमच्या माता भगिनींना काढायला खूप त्रास होतो. पैसे दिले तर सगळं काय होतं, पैसे नाहीत म्हणून आपण ही योजना राबवतो. त्यामुळे पैशाविना ही फरफड या ठिकाणी थांबली गेली पाहिजे. हीच भावना या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला आली. तर ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. ती अट या ठिकाणी आपण ॲफिडेव्हिट घेतो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आणि फोर्टीजला आम्हाला 3 लाखाचं उत्पन्न आम्ही आणतो. ती गरज आहे आम्हाला, कारण त्या गरजेतून जायचं आहे, यातनेतून प्रवास करायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी त्या पूर्तता करण्यासाठी पैसा हा उभा करावाच लागतो आणि करताना दमछाक ही होतेच होते. परंतु योजनेचा लाभ सहज मिळतो ना. मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी उपाययोजना या ठिकाणी या उत्पन्नाच्या संदर्भात दखल या निमित्तानं घ्यावी. त्याचबरोबर ही जी आमची समूह संघटक जे आहेत, जे पूर्वी 100च्या स्पीडने पळत होती, म्हणजे इतके जोरात काम करत होती ही सगळी मंडळी, पण ज्या वेळेला ही कायमस्वरूपी झाली त्या दिवसापासून यांची गती मंदावली. ती 40% 40च्या स्पीडवर आली. महापौर महोदय, ही दखल घ्या. कुठल्याही नगरसेवकाच्या कार्यालयामध्ये कसल्याही प्रकारची उपाययोजना किंवा म्हणजे या पूर्तता होण्याकरता समूह संघटक जायलाच पाहिजेत. कारण हे समाजाचं दायित्व निभवण्यासाठी आम्ही सगळे या सभागृहात आलेले आहेत. आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये समन्वय हा असलाच पाहिजे, तुमच्यामध्ये नाही. हे समूह संघटकच फार महत्त्वाचे आहेत. हे योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत आणि या काम करताना त्यांनी या ठिकाणी नगरसेवकांना विश्वासात घेतलंच पाहिजे. हे कोणी घरचं काम करत नाही, लोकांचं काम करतोय. लोकांपर्यंत योजना पोहोचवली पाहिजे. माझा दुसरा एक आरोप आहे समाज विकासाकडे. शासनाच्या योजना सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं या समाज विकासाच्या माध्यमातून राबवल्या गेलं पाहिजे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अयोध्याची तीर्थयात्रा केली. यावेळी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत. यात्रा काल गेली पण आम्हाला त्याची दखलच नाही, कोणीच घेतली नाही. मी 100 माझ्या विभागातले 100 ज्येष्ठ नागरिक पाठवले, बस मागितली पण मला दिली गेली नाही, कारण त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती नाही. शासनाच्या सुद्धा या ठिकाणी योजना या ठिकाणी समाज विकासानं राबवलं पाहिजे. मी प्रत्येकाला फोन केलं होतं की मागच्या वेळेला आम्हाला बस मिळाल्या होत्या ज्येष्ठ नागरिकांना दादरला सोडण्याकरता, पण आज आम्हाला 100 ज्येष्ठ नागरिकांना दादरला बस घेऊन जायचंय तीर्थयात्रेकरता. शासनाची योजना, घरची नाही, वैयक्तिक नाही, शासनाच्या योजनेकरता आपण सगळ्या उपाययोजना करतो. परंतु या समाज विकास खात्याचा जो कोणी उपायुक्त आहे त्याला याची कल्पनाच नाही. त्यांनाच कल्पना नाही तर ते समूह संघटनांना काय देणार, काय प्रचार करणार, काय योजना लोकांपर्यंत पोहोचणार.
या ठिकाणी फक्त नवी मुंबईतून 100 ज्येष्ठ नागरिक गेले, तेही माझ्या प्रभागातले. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे आपल्या लोकांनी राबवली पाहिजे. ही कोणाच्या वैयक्तिक काम नाही आहे. बौद्ध गया गेली काल यात्रा, महाराष्ट्र नवी मुंबई करता ठाण्याकरता ती यात्रा होती. कोणालाच कल्पना नाही. हे कल्पना देण्याचं काम, हे समन्वय ठेवायचं काम समन्वयकाचं आहे. ते काम या ठिकाणी प्रभावीपणे राबवलं गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. या ठिकाणी विस्तृतपणे सगळ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. जसं या ठिकाणी अजून एक मुद्दा मला या ठिकाणी महापौर महोदया मांडायचा आहे. आज एका महिलेला आपण, जिचा पतीचं निधन झालंय, तिला एक साहित्य आज आपण दिलं. त्याची सर्टन लाईफ 1-2 वर्ष 3 वर्ष मेंटेनन्सची होती, ती संपली. मग तुला पुन्हा योजनेचा लाभ मिळेल का किंवा देता येईल का, हा माझा प्रश्न आहे. कारण तुमची जे आम्ही ते योजना राबवलेत, कांडप मशीन असू दे, त्या चक्की असू दे, या ज्या यंत्र आहेत, हे कधी ना कधीतरी बंद पडतंच, कधी ना कधीतरी बंद पडतंच. आणि ज्यांच्याकडून आपण विकत घेतलं ते मेंटेनन्सला येत नाहीत, ते हात वर करतात, वॉरंटी गॅरंटी पिरियड संपली. मग पुन्हा तोच प्रवास आणि पुन्हा तीच यातना. त्यामुळे माझी मागणी आहे महापौर महोदय आपल्या माध्यमातून, ह्या योजना एकदाच राबवल्या जाणार आहेत का, एकदाच त्याचा लाभ मिळणार आहे का. हा शिष्यवृत्ती मी समजू शकतो की दरवर्षी ती मिळायला पाहिजे, परंतु यंत्र किंवा ते जे काय जे साधनं आपण देणार आहेत ती उपजीविकेचे साधन असणार आहे. मग ते खंड पडता कामा नये. आता श्रीमंत महानगरपालिका बोलली की तर शोभेल साजेल असं काम निश्चित स्वरूपात झालं पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा दखल या ठिकाणी महापौर महोदय आपण या ठिकाणी घ्यावी. आणि भविष्यामध्ये असे काही तक्रारी येतील तर त्याचं निवारण सुद्धा झालं पाहिजे, त्याचं सॅटिस्फाय सुद्धा झालं पाहिजे, तरच आपण जे काम करतो त्याचं फळ आपल्याला मिळेल. आणि फळाच्या अपेक्षेने आपण काम करत नसलो तरी काय उणिवा या ठिकाणी निश्चित स्वरूपात दूर झाल्या पाहिजे. चांगल्या योजना आहेत, चांगल्या योजना चांगल्याप्रमाणे प्रभावीपणे या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे. चांगल्या दर्जाची साहित्य दिलं पाहिजे. जसं किशोर पाटकर साहेबांनी एक उदाहरण दिलं, आज एखादं साहित्य दिलं, उद्या त्या महिलेने विकलं तर त्याचे सुद्धा या ठिकाणी चाचपणी झाली पाहिजे की खरंच आपल्या लोकांनी त्याचा उपयोग दुरुपयोग केलाय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून हे समूह संघटक फार महत्त्वाचे आहेत. यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याकरता यांचे कान टोचावेच लागतील, तर ह्या योजना प्रभावीपणे राबतील. धन्यवाद महापौर महोदय. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।